भराव टाकणे हेच जास्त महत्वाचं आहे. बाकी त्याच्यावर रस्ता कोणत्या दर्जाचा होतोय हे तुम्ही वेगळ्या रस्त्यांवर जाऊन बघितलं की तुम्हाला कळेल. अजून 10-15 वर्षाने पूर्ण आपल्या जमिनीची किंमत हे शहर जसं वाढेल तसं गुंठ्याला 25 लाख आणि 30 लाख आणि 40 लाख होणार आहे की तुम्हाला मिळणार नाही. तिकडचा प्लॉट थोडा राहतो, तिकडचा प्लॉट थोडा राहतो. आता गट नंबर त्यात आलाय पण त्यावर गुन्हागार चालू असेल काही लोकांचा. आमच्या घरात दूध दुभतंय, जनावर आता बऱ्यापैकी उत्तम आहे, आमचं सगळं व्यवस्थित चाललंय, तर आमच्या संसारात हा रस्ता आणायची गरज आहे का? पाठिंबा मिळायच्या कल्पनेत न राहता संघर्षासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय कुणीही आपल्या कल्पना, आपल्या भूमिका मांडणार नाही. त्यांनी मुंबईला या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधी 2 अधिवेशना आधी मोर्चा काढले. या शक्तीपीठ महामार्गाला याची गरज काय याच्याविषयी सगळ्यांनीच मगाचपासून भाषण केली असतील असा माझा विश्वास आहे. पूर्वी 802 किलोमीटरचा रस्ता 856 किलोमीटर झाला. लांबी वाढली, खर्च वाढला. आपल्या सगळ्यांना हा एक सांगली रस्ता वाटतोय तसा रस्ता होणार नाही मित्र. हा रस्ता मी उभा आहे त्याच्यापेक्षा अर्धा बोल म्हणजे छतापर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त उंच असा भराव टाकला जाणार. भराव टाकणे हेच जास्त महत्वाचं आहे. बाकी त्याच्यावर रस्ता कोणत्या दर्जाचा होतोय हे तुम्ही वेगळ्या रस्त्यांवर जाऊन बघितलं की तुम्हाला कळेल. की आपलं गाव दुभंगणार आहे. पलीकडचं गाव आणि इकडचं गाव हे 2 नवीन भाग तयार होणार आहे. मसुचीवाडी गावातून जर रस्ता गेला मसुचीवाडीच्या नदीकडे जायला 4 किलोमीटर फिरून यायची पाळी येईल आपल्याला. जरा पुढं कामेरी सारख्या गावात गेला तर गाव रस्त्याच्या डावीकडे बहुतांश आहे. त्याच्या मधल्या ईश्वरपूर मधल्या उरणातून ते गेलं सगळ्या तात्पुरतं बरं वाटेल, पैसे मिळाले, काम झालं, त्या झालं, पण हे पैसे किती पुरणार आहे? याच जमिनीची किंमत अजून 10-15 वर्षाने पूर्ण आपल्या जमिनीची किंमत हे शहर जसं वाढेल तसं गुंठ्याला 25 लाख आणि 30 लाख आणि 40 लाख होणार आहे की तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळं वाढीव रक्कम जी मिळण्याची हवा तयार करतात काही लोक, त्याच्यापासून पहिल्यांदा आपण सगळ्यांनी सावध राहा. आपल्याला आपल्या तालुक्यातून हा रस्ता गेला की तालुक्याचे 2 भाग झाले समजा. एवढा मोठा रस्ता जातो. समृद्धी महामार्गावर तुम्ही काही गेला तर राजू शेट्टींनी सांगितलं इकडच्याचा इकडे काही संबंध येत नाही. शेतकऱ्याला शेती आडवा जर एखाद्याचा प्लॉट असेल आणि त्याच्यावरून जर रस्ता गेला तर इकडचा प्लॉट थोडा राहतो, तिकडचा प्लॉट थोडा राहतो. आता गट नंबर त्यात आलाय पण त्यावर गुन्हागार चालू असेल काही लोकांचा. हा गुन्हागार भागादाराकडे तुम्हाला घराला घेऊन जाणार आहे. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाळवे तालुक्याने स्वतःच्या हिमतीवर शेतकऱ्यांच्या जमिनीवर कर्ज काढून स्कीमा केलेल्या. सरकार आम्हाला मदत करायला आलं नव्हतं. हा एकमेव कदाचित तालुका आहे की सरकारने 1 रुपया न घालता या तालुक्यातल्या प्रदेशात जाऊन शिकायला आता लागलेली आहे. चांगल्या ठिकाणी एमपीएससीच्या परीक्षा पास होऊन नोकरी करायला लागलेली आहे. आमच्या घरात दूध दुभतंय, जनावर आता बऱ्यापैकी उत्तम आहे, आमचं सगळं व्यवस्थित चाललंय, तर आमच्या संसारात हा रस्ता आणायची गरज आहे का? आणि या सगळ्या देवांना सगळे देव म्हणजे मी यादी काढली होती कुठल्या कुठल्या देवाकडे हा रस्ता जातो तशी बरीच मोठी यादी आहे, पण मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. परंतु आपल्या देवाला पंढरपूरला रस्ता जातो, तिकडं माहूरगडला रस्ता जातो. माहूरगडावरून याच्यात
आपल्या पंढरपूरला तो रस्ता येतो आणि रस्ता येतो त्या सगळ्या रस्त्यांना आता काय लोक जात नाहीत का? लोक जायची देवस्थानाला थांबली आहेत का? आता देवस्थान चालत नाही म्हणून रस्ते तिथं नेऊन आपल्याला देवस्थानचं सगळेच देव सगळे खुश आहेत. वर्ध्याला चिंतामणी टेम्पल, यवतमाळ माहूरगडला जातो, पुढं औंढा नागनाथला हा रस्ता जाणार आहे. आधीच्या जुन्या याच्याप्रमाणे तख्त सचखंड गुरुद्वाराला जातो, नांदेडला जात होता. परत पुढं हा रस्ता परळी वैजनाथला अंबेजोगाईच्या टेम्पलच्या जवळ जाणार आहे. परत तुळजाभवानी टेम्पलला जाणार आहे. मग नीरा नरसिंहपूर हे एक देवस्थान आहे आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर आपल्या पंढरपूरचं आहे. पुढे शिखर शिंगणापूरच्या पण जवळ जात नाही, नीरा नरसिंहपूरच्या जवळ जात नाही. गोंदवलेकर महाराजांचं जे मठ आहे तिथं जातो. औदुंबर दत्त, पुढं ज्योतिबा, महालक्ष्मी आणि आदमापूर, आणि आदमापूरहून पुढं खाली चंदगड मार्गे खाली रेड्डी गणपतीला जातो. आता ह्या सगळ्या देवांना आपल्या भक्तांची जमीन गेलेली चालेल का? त्यातला कुठला देव असा म्हणतोय की जमिनी द्या आणि माझ्याकडे या? कुठलाही देव असं महाराष्ट्रात म्हणणार नाही. हे 3.5 शक्तीपीठ आहेत, 3 ज्योतिर्लिंग आहेत, पंढरपूर, अंबाजोगाई, औदुंबर, गाणगापूर, अक्कलकोट, नरसोबाची वाडी, तख्त सचखंड, हुजूर साहेब, नांदेड, 18 तीर्थस्थळे एकमेकाशी जोडतो असं सरकारचं म्हणणं आहे. या सगळीकडे आज माणसं झालेली आहेत. काही ठिकाणी या तीर्थक्षेत्रात गेलेल्या भाविकांची सोय व्यवस्थित नाहीये. त्याच्यावर पैसे खर्च करून भाविकांना तिथं गेलेल्या जवळ 5 किलोमीटर 4 किलोमीटर जवळ गेल्यावर ती गर्दी वाढते. यासाठी व्यवस्था करायला कुणाचा विरोध नाही. त्यामुळे ह्या कुठल्याही देवाला, मला रात्री राजेश्वरी स्वप्न पडली, त्यातले 3-4 देव आले म्हणजे आम्ही मागणी नाही केलेली रस्त्याची, देवच म्हणतात. आम्ही काय मागणी केलेली नाही, जयंतराव या जे काय आमचा पाठिंबा नाहीये. आता मला एक सांगा की ज्या देवदेवतांच्या दर्शनासाठी हा महामार्ग केला जातो असं सरकार म्हणतंय, त्यातल्या एकाही देवाला आपल्या भक्ताची जमीन केलेली चालणार नाही. मग एकाही देवाला चालत नसेल, परंतु महाराष्ट्रातल्या एका देवाला पाहिजे. त्या देवाला आमची विनंती आहे, तुमच्या काळ्या पडतो, साष्टांग नमस्कार घालतो. मी माझ्या तालुक्यासाठी पाहिजे तेव्हा लोळण घेऊन मुंबईला येतो. तर आमच्या तालुक्यातनं ही रस्त्याची निमित्त काढा, कारण ह्या तालुक्याने विनंती करून गोड बोलून सुरुवात आम्ही करतो. तर आमची परंपरा नाना पाटलांची, त्यामुळे आम्ही सगळे या ठिकाणी एकसंघपणाने आलो. तर जरा आमची विनंती आहे, मी जास्त पुढचं लांब बोलत नाही, पण माझी देवाला विनंती आहे. प्रश्न आहे जो खासदार साहेबांनी सांगितला, रस्त्याची जर गरज नसेल, आता माहूरगडला जायला मी गेलो होतो, माहूरगडला रस्ता चांगला आहे, तिथनं वर चढायची सेवा व्यवस्था जरा चांगली करायला पाहिजे. पंढरपूरला जायला काय, सोलापूर हायवे इतका चांगला आहे, 2 तासात 1.5 तासात माणूस पंढरपूरला पोहोचतो. तुम्हाला फार वाटलं तर त्या हायवे पासून पंढरपूरकडे जाणारा रस्ता आधीच चांगला करा, काय प्रॉब्लेम नाही, तुकडे तुकडे जोडा. आता या ठिकाणी आपण पूर्णपणाने देवस्थानात जोडण्याचा कार्यक्रम आपण हातात घेतलेला आहे. तो कार्यक्रम मात्र या देशातल्या राज्यातल्या जनतेला सोयीचा नाही. आता काय आहे, पैसे कुठून येतात हा प्रश्नच आहे. कारण महाराष्ट्रामध्ये 5 लाख कॉन्ट्रॅक्टरांची 1 लाख रुपयाची बिलं, 1 लाख कोटी रुपये राहिलेले, आता काहीतरी 70,000 का 60,000 वर आले. त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे
मध्ये एकदा परभणीला आंदोलन झालं, पोलिसांनी येऊन ते मोडून काढलं आणि इतक्या निर्दयीपणाने पोलिसांनी त्याचं उत्तर दिलं आणि सरकारने मी सरकार बळजबरी किती करावी याचं काही प्रमाण आता राहत नाही. पोलिसांचा वापर करून अलीकडे सरकार जर काही करत असेल तर त्याचाही फार गांभीर्याने आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि मी महाराष्ट्रात अनेक वेळा विधानसभेत भाषण केली की ज्या रस्त्याला आपण 50 लाख द्यायचं तिथं 5-5, 10-10 कोटी रुपये सरकार खर्च करायला तयार. रस्ता चांगला झाला पाहिजे का तर हो झाला पाहिजे, पण स्पर्धात्मक निविदा मागून रस्ता घ्यावा. पण आमचा रस्त्यालाच विरोध आहे, त्यामुळे त्या क्षेत्रात स्पर्श केले. मुळात रस्त्यालाच आमचा विरोध आहे आणि देव आम्हाला पावलेला आहे. आमचा देव आमच्या बरोबर आहे. सगळी ही देवस्थानं जी आहेत त्या सगळ्यांच्याकडे इतर असणारे जवळपास सगळे जाऊन आलेले आहेत आणि त्यामुळं माझं सरकारला विनंती आहे की आपण आता मला काही सरकारवर टीका मुद्दामून करायची नाही, कारण आपलं काम झालं महत्वाचं आहे. नाही तर सरकारवर टीका काय भरपूर मुद्दे माझ्याकडे आहेत. ही नवीन अलाइनमेंट आम्हाला मान्य नाही. नवीन अलाइनमेंटला या भागातल्या जनतेचा करून आम्हाला एवढे मिळतील म्हणून सांगणार आहे, पण 2-4% ज्यांची जमीन जाते ते तर उद्ध्वस्त होणारच आहे. पण ज्यांच्या शेजारून रस्ता जातोय, मगाशी त्यांनी सांगितलं असं रस्त्यावर जायचा अधिकार तुम्हाला राहणार नाही. 3ऱ्या-4थ्या मजल्यावरून त्या गाड्या जोरात जाणार, आपला विकास होणार नाही. विकास कोणाचा होणार? काम ज्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्याचा विकास होणार. देवस्थानला जायला तुम्ही त्या रस्त्यावर जायला तुमच्या गावातनं वर जायला 7 किलोमीटर 15 किलोमीटर वर जावं लागेल. तेवढ्यात आपण सोलापूरला पोहोचतोय, मिरजेला पोहोचतोय, मिरजेला पुढे जातो. त्यामुळे एक रस्ता असताना त्याला पॅरलल दुसरा रस्ता करण्याची गरज नाही आणि अनावश्यक पद्धतीनं हा टोल भरून आमचा रस्ता करून घेण्याचा प्रयत्न सरकारने करू नये. सरकारच्या या सर्व गोष्टीला आम्ही विरोध करतो. मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी बोलतोय की 12 जिल्हे, 39 तालुके, 370 गावं आणि 27,500 एकर जमीन ही यातनं आपण घ्यायला लागलेला आहात आणि याच्यात सगळ्यात जास्त जमीन वाळवे तालुक्याची जाते. 900 एकर का काहीतरी जाते आणि एवढी मोठी जमीन जर जात असेल तर चिंता व्यक्त करणं आवश्यक आहे. कारण अनेक गावांनी आता कामेरी सारख्या गावातनं नॅशनल हायवे गेलाय, तर जमिनी त्यांच्या गेल्या, एडीपीच्या जमिनी गेल्या, इतरांच्या जमिनी गेल्या, पूर्वीच गेल्या. आता हे परत दुसरा आडवा मार्ग म्हणजे या राज्यामध्ये न मागितलेले रस्ते व्हायला लागले आहेत. आमची मागणी आहे पाणंद रस्ते करा, आमची मागणी आहे गाव जोडणारे रस्ते करा, आमची मागणी आहे की अतिशय महत्वाचे जे जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग आहेत ते रस्ते करा. त्यासाठी 1 लाख कोटी रुपये सरकारला खर्च करायचे असतील तर आम्ही सरकारला पाठिंबा देऊ. पण या शक्तीपीठ मार्गाची काहीही गरज नाही. या शक्तीपीठ मार्गाला आम्ही सगळे विरोध करू. सरकारने हा शक्तीपीठ महामार्ग हा बदलावा. आमचा रस्त्यालाच विरोध आहे, मुळात रस्त्याच्या कल्पनेला विरोध आहे. तो विकासाला विरोध समजू नका. तो विकासाला विरोध नाही. सध्या दुसरे रस्ते थोड्याशा अंतरावर जर असतील तर जे मूळ रस्ते आहेत ते सुधारला पाहिजे. पण नवा शक्तीपीठ मार्गाचा मार्ग नवा काढायचं गरज नाही. मी विधानसभेत भाषण केलेली आहे. लोकांनी न मागितलेले रस्ते सरकार करण्याच्या घाईत आहे आणि लोकांच्या खऱ्या समस्या ज्या आहेत, महागाई वाढायला लागली आहे, गॅस नाही, पेट्रोल नाही, याकडे सरकार सर्रास दुर्लक्ष करत. कारण आखाती देशातनं आता येण्यासाठी मर्यादा आलेली आहे. हे सगळे प्रश्न आपल्या सगळ्यांना भेडसावत आहेत आणि म्हणून माझी या भागातल्या सत्तेत असणाऱ्या सगळ्या मान्यवरांना देखील विनंती आहे की तुम्ही सत्तेत आहात, सत्तेच्या जवळ आहात, त्या सत्तारूढ लोकांना तुम्ही विनंती करा आणि हा मार्ग बदलण्यासाठी तुमचंही तिथं काही जर वजन असेल तर वापरा.
कोणत्याही परिस्थितीत रस्ता होणं हे वाळवे तालुक्याच्या हिताचं नाही, याच्यात कोणतीही पक्षीय भावना नाही. पण हा मुळातच रस्ता आवश्यक नसताना होतोय आणि विसर्जी मंदिरं जोडायचा उद्योग कोणीतरी केलेला दिसतोय. त्यामुळे सर्व देव आमच्या बाजूला आहेत. एका देवाला आम्ही सगळे साकडे घालायला कधी येऊ, एवढंच त्या देवाला आम्ही सगळे विचारतो. आमच्या सगळ्यांचं कारण आणि म्हणणं ऐकायला त्यांनी वेळ द्यावा आणि कोणत्याही परिस्थितीत हा रस्ता आणि अलाइनमेंट ही बदलावी किंवा बंद करावी अशी त्यांना आमची विनंती आहे. डी पाटील, काँग्रेस, धनाजी गुरव या सगळ्याच मान्यवरांनी आपल्या गावोगावी जाऊन बैठका घेतल्या. त्यांचा मला काल फोन आला की आम्ही आमचं जागृती करण्याचं काम करतोय, तुम्ही आमच्या बरोबर आहे की नाही आम्हाला सांगा. म्हटलं ते इतके दिवस काम चाललंय आणि मला इतकं नाही म्हटलं, आम्हाला फक्त या भागातले लोकप्रतिनिधी आम्ही आतापर्यंत तुमच्याकडे आलेलो नाही, पण तुम्ही उद्या आमच्या या मेळाव्याला येणार किंवा नाही. तर लोकप्रतिनिधी म्हणून या आंदोलनाला माझा पूर्ण कॉम्रेड पुढे गेलो. पाठिंबा आहे पूर्णपणाने तुमचा. आमचे सगळेच सहभागी होतील. मूळ प्रश्न तालुक्यातून गेल्यावर 2 भिंती होती, एक भिंत होती, दुसरं गावाच्या गाव विभागले जाते, तिसरं आमच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी आम्ही पानस्थळ केलेल्या आहेत, सरकारने नाही. सरकारने केलं आणि जरा गेलं तर समजू शकतो. आम्ही पानस्थळ केलेल्या जमिनीची किंमत तुम्ही लावणारे कोण? आमच्या जमिनी आम्ही कुणाला विकायच्या ते आम्हाला आज नाही. माझा मुलगा 4थी 5वीत आहे. माझा मुलगा शिकून पुढे गेल्यावर मला ज्यावेळी जमीन विकायची वेळ येईल त्यावेळी माझ्या सवडीनं विकेल. त्यावेळी 6 वर्षांनी 8 वर्षांनी आज 20 लाख रुपये एकर जमीन आहे, ही कदाचित 1 कोटी रुपये एकर कदाचित 20 वर्षांनी 10 वर्षांनी होईल. धडाधड जमिनीच्या किमती वाढत आहेत. अशी अमूल्य प्रॉपर्टी तिच्या जीवावर तुम्हीच नाही तर तुमच्या पंजोबापासून सगळे जगत आलेले आहात आणि स्वकष्टाने ज्या जमिनीमध्ये तुम्ही पाणी आणलेलं आहे त्या जमिनी हा आपल्या जीवनाचा आधार आहे. या सगळ्यासाठी सगळ्यांनी सहभागी व्हावं. पक्षीय अभिनिवेश याच्यात येऊ नये, कुणी आणू नये, आम्ही नाही आणि दुसऱ्याही कुणी आणू नये. शेवटी हे पुराचा प्रश्न एक साहेबांनी काढला. पुराने जरा विरोध लोकांचा आहे आणि आता तर प्रचंड मोठा पूल आणि मोठ्या प्रमाणात रस्ता जर नदी क्रॉस करत असेल तर आपण सगळ्यांनी एकत्रित येऊया. एकत्रित येताना सर्व पक्षीय लोकांनी एकत्रित यावं. या तालुक्याच्या हिताचा आहे. इस्लामपूर आणि उरण ईश्वरपूर, उरणातनं रस्ता तो पूर्णातल्या लोकांची भावना आपण लक्षात घेऊन नगरपालिकेने आपली लवकर भूमिका स्पष्ट करावी अशी आमची नगराध्यक्ष इथं बसले आहेत म्हणून त्यांना विनंती. कोणत्याही प्रश्न काल आपली चर्चा झाली, ठराव करा आणि ठराव मताला टाका. कोण कोण पाठिंबा देतो बघू. तुमच्या शेजारी बसलेल्यांचे समर्थक आपल्याला पाठिंबा देतात का तेही कळेल. पण सर्व पक्षीय हा आपला प्रयत्न आपण सगळ्यांनी करूया. शेतकरी संघटनेचे 2 नेते इथे आहेत, रघुनाथ दादा आहेत, राजू शेट्टी आहेत आणि दोघांचा गुरु एक बरोबर आहे. मी रघुनाथ दादांच्याकडे परवा गेलो होतो तर दादांनी सांगितलं शरद जोशी आमचे गुरु आणि त्यांची प्रेरणा कशी ते सांगत होते. खरं म्हणजे ह्या प्रश्नावर तुम्ही दोघं एका व्यासपीठावर आलात याचाही मला मनापासून आनंद आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न एकत्रितपणे मांडण्यासाठी आपण सगळे एक होऊया. विनोदाचा भाग सोडून देऊ, आपण सगळे एक होऊ. पक्षीय अभिनिवेश कुणाचाच राहू नये आणि या संघर्षामध्ये वाळवे तालुक्याने आपली परंपरा फार जुनी आहे. सांगली आणि सातारा जिल्ह्याची परंपरा संघर्षाची आहे, पण तो संघर्ष आपला एकमेव देवा येऊन देणार नाही आणि आपल्या सगळ्यांचं गाणं हे माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ ऐकतील आणि या सगळ्या देवस्थानांचा जो आम्हाला पाठिंबा आहे
तसा त्या शेवटच्या या देवस्थानाचाही पाठिंबा आपल्याला मिळेल अशी अपेक्षा आपण बाळगूया. पण पाठिंबा मिळायच्या कल्पनेत न राहता संघर्षासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय कुणीही आपल्या कल्पना आपल्या भूमिका मांडणार नाही. पूर्वी एकदा असं झालं होतं, त्या समृद्धी महामार्गावर मी आणि शरद पवार साहेब औरंगाबादला गेलो. एवढी शिष्टमंडळ आली, सगळ्यांचं निवेदन हेच, हे तुला विरोध करा आमच्या जमिनी चालल्या. सरकारने जमीनच्या किमती वाढवायला सुरुवात केल्यावर ते आंदोलन सगळे शांत झाले. असं होतं. म्हणून मी राजू शेट्टींनी मुंबईला मोर्चा आणला त्यावेळी सगळ्यांच्या समोर विचारलं, सगळे शेवटपर्यंत राहणार का? सगळ्यांनी ठाम पडा. मी त्यावेळी सांगितलेलं यांच्यावर माझा विश्वास आहे, शेवटपर्यंत गड काढतील. सगळ्यांनी हात वर केला, तर सगळ्यांनी हात वर केले आणि आपल्या सगळ्यांनी देखील या संघर्षात एक संघ राहून या तालुक्यावर आलेलं हे अनिष्ट संकट मानव निर्मित संकट आहे. निसर्गाच्या संकटाला कायम तोड देतोय आपण. दर पावसाळ्याला कृष्णा काठ आणि वारणा काठ पावसाळ्यात धुडकून काढतो आणि आपली वाताच होते. परत हा माणूस उभा राहतो आणि काहीच झालं नाही असं दाखवून 4 दिवसानं काम करतो. एवढी सहनशक्ती या वाळवंज तालुक्यातल्या जनतेत आहे आणि ती सहनशक्ती रोड रस्ता जात असेल तर त्याला विरोध करण्यासाठी आपण सगळे एक होऊ, एवढीच भूमिका या निमित्तानं मांडतो. ज्यांनी ज्यांनी या लोकजागृतीचं काम केलं त्या सगळ्या महान मान्यवरांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि भविष्य काळामध्ये आपल्या या संघर्षाचं पुढचं पाऊल काय असेल त्याचा तुम्ही जो आदेश सांगतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो.